विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही हौशे नौशे गौशे होते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तर आंदोलनामधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू होता। जसं शांततेमध्ये आंदोलन करणार होते तसेच हिंसा करणारे सुद्धा त्यामध्ये होते असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली। तर आंदोलनात सर्व लोक आहेत पण भाडेके तट्टू नाहीत असं म्हणत संदीप देशपांडे यांनी फडणवीसांना टोला लगावलाय। दोन्ही गोष्टी मला दिसतात। प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात। आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात। आणि त्याच वेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भाजता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे हौसे नौसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं, त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, त्याच्यावर कारवाई सुरू झाली। मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे गौसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत पण भाडेके टट्टू नाही आहेत।